तुम्हाला पूर्णपणे ओळखले जाते आणि तुमच्यावर खूप प्रेम केले जाते. हे प्रभू, तू माझ्या अंतःकरणाची तपासणी केलीस आणि माझ्याबद्दल सर्व काही जाणतोस. 139.1 मधून. मला ओळखणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे ही एक जुनी क्लिशे आहे, परंतु आपल्यापैकी बहुतेकांसाठी सत्याच्या अधिक जवळ असणे हे असू शकते की माझ्या आत खरोखरच काय आहे हे मी कधी कोणाला सांगू शकत नाही. आणि प्रामाणिक उत्तर काय असेल? मग तुम्ही कुठे आणि केव्हाही इतरांना कळवा. खरोखरच आम्हाला ओळखणे नेहमीच सुरक्षित नसते. पण इथे देवाची एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे, तो म्हणतो तुम्ही पूर्णपणे परिचित आहात आणि तुमच्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. खरं तर पवित्र शास्त्रामध्ये एक पूर्ण कविता आहे किंवा स्तोत्र आहे जे परमेश्वर तुम्हाला किती चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तुमच्यावर प्रेम करतो ह्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. स्तोत्र 139 मध्ये प्रभू म्हणतो की तू माझ्या अंतःकरणाची तपासणी केलीस आणि माझ्याबद्दल सर्व जाणतोस. तुम्ही बसता किंवा उभे राहता तेव्हा प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो. जेव्हा तुम्ही प्रवास करता किंवा घरी बसता, बोलण्यापूर्वी तुम्ही काय सांगणार आहात, तुम्ही काय विचार करता आहात आणि काय अनुभवत आहात. शेरी वॉरेल लिहितात, जो आपल्या हृदयाच्या गुहांमधून भटकतो आणि प्रत्येक पोकळीत कानाकोपऱ्यात त्याचा फ्लॅशलाईट चमकवतो, त्याला आपण कृतींची आणि मनोवृत्तीची जाणीव आहे. आपल्याला काय प्रेरित करतं आणि आपण हार का मानू नये किंवा हार का मानू इच्छितो हे आपल्यालाच माहीत असतं. तो आपल्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यास किंवा हाताळण्यास पूर्णपणे तयार असतो. केवळ तुम्ही त्याच्याकडे काही आणू शकत नाही. परमेश्वर आधीच तुमच्याबद्दल आणि तुमच्या जीवनातील समस्यांबद्दल विचार करत आला आहे. स्तोत्र 139.17 मधून परमेश्वर, माझ्याबद्दल तुझे विचार किती मौल्यवान आहेत त्यांची संख्या मोजता येत नाही. तुम्ही किती परिचित आहात आणि तुमच्यावर किती प्रेम केलं आहे याची कल्पना मिळवण्यासाठी स्वतःसाठी स्तोत्र 139 वाचा, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल. ह्यासाठीच देव तुमचं सर्वांचं भलं करणार आहे हे लक्षात ठेवा. देव तुमचं भलं करो.